बाबांची भक्त म्हटलं तरी चालेल. पण नेहमीच गेली 40 वर्ष मी रेग्युलरली इकडे येते. बाबांच्या कृपेने मला परत परत बऱ्याच लोकांना इथं घेऊन येण्याचा चान्स मिळतो. आज झुलनमुळे लास्ट वीकमध्ये पण येऊन गेले होते, पण आज झुलनमुळे मला परत एकदा इकडे येता आलं आणि मॅनेजमेंटनी खरंच खूप चांगलं आम्हाला सपोर्ट केला आणि इतक्या गर्दीच्या वेळेत पण आम्हाला आतमध्ये खूप चांगलं दर्शन झालं. सो ओम साईराम. असंच परत परत बाबांनी इथे बोलवावं हीच एक इच्छा त्यांच्या चरणी. ओम साई. धन्यवाद. मॅडम, आता जे महिला क्रिकेटला खूप चांगले दिवस आले, बरोबर. तर काय बोलणार क्रिकेट टीमबद्दल? बरीच वर्ष गेले, 52 वर्ष आम्ही वर्ल्ड कपची आता म्हणजे काय स्वप्न सगळेच जण पाहत होतो. ते स्वप्न यावर्षी आपलं पूर्ण झालं आहे. मी तेच म्हणेन की बाबांचीच कृपा आहे की ते व्हायचं होतं यावर्षी आणि ते झालं आहे. तर अशीच त्यांची कृपा सगळ्यांवर राहू देत आणि सगळ्यांच्या इच्छा बाबा पूर्ण करू देत, हीच एक माझी इच्छा. आणि इंडियन ब्लाइंड टीमला पण वर्ल्ड कप मिळाला आहे. बरोबर. त्यांनी पण यावर्षी खूप चांगलं कार्य केलं आणि त्यांना पण वर्ल्ड कप मिळाला. त्यामुळे म्हणतात ना, एक दुधात साखर पडल्यासारखं हे झालेलं आहे. हे असेच योग परत परत येत राहू देत. पण काय इंडियात असं वाटतंय का तुम्हाला, महिला क्रिकेट आणि जेंट्स क्रिकेट याच्यात थोडा डिफरंट आहे? आता ते राहिलं नाही आहे असं मला वाटतं. कारण काय ज्या पद्धतीने आता सगळ्यांनाच जर आम्ही माहिती आहोत आजकाल, दॅट मीन्स आता तो फरक राहिला नाही आहे. पूर्वी थोडासा होता, पण आता महिलांनी त्यांच्या कार्याने आता तो फरक खूप कमी केला आहे असं मी म्हणेन. पण आर्थिक वेळ तुम्हाला जास्त सपोर्ट करायला पाहिजे असं नाही वाटत? नाही, मला वाटत नाही की आपण नेहमीच सगळ्या बाबतीत महिला आणि पुरुष असं कंपॅरिझन केलं पाहिजे. आम्ही चांगलं केलं तर BCCI तेवढंच चांगलं आम्हाला साथ देतं असं मला वाटतंय. त्यामुळे अजूनही चांगल्या होत राहतील गोष्टी. आम्ही चांगलं कार्य करू आणि मग त्यांच्याकडनं तेवढीच मोलाची साथ मिळेल असं मला वाटतं. भविष्यात तुम्हाला वाटतं महिला IPL पण चालू व्हावा? महिला IPL ऑलरेडी WPLच्या नावाने गेली 3 वर्ष चालू आहे आणि त्याच्याच मी म्हणेन कुठं ना कुठंतरी त्याचंच एक फळ आपल्याला वर्ल्ड कपच्या माध्यमातून मिळालं असं मी म्हणेन. थँक्यू. And first time I'm in Sai Baba's temple, and many years I was thinking that I should come here and do my praying and everything, but finally I able to come over here and get a good darshan of Babas and get a lot of blessings. And thank you management people, they come forward and help us, and Devika and me, both of us come here to take the blessings from Baba, and it was a wonderful experience and really enjoy and overwhelming for this darshan.